श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. धैर्य आणि विनय हेच देवतांचे दागिने आहेत. आता प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आपल्या आयुष्यात आपल्यामध्ये धैर्य आहे का? परंतु हे देवतांचे दागिने आहेत. ज्याप्रमाणे आपल्यावरती येणारा प्रसंग कठीण असो किंवा साधा असो, परंतु त्या प्रसंगात शांत राहून संयम न गमावता संकटाचा सामना करणं हाच मनुष्याचा खरा मोठेपणा आणि दैवी गुण आहे. आता विचार करा, आपल्यावरती प्रसंग आला ना, आपला देह शांत बसत नाही आहे. देह शांत दिसतो, परंतु मन हा आहे ना खूप चंचल असतं. आपल्या मनामध्ये सारखे प्रश्न येत असतात. हा प्रश्न सुटला की तो दुसरा प्रश्न आलाच पाहिजे. सर्व गुंतागुंती होत असते. विचार करा, त्याचं उत्तर आपल्याला सापडलेलं असतं, परंतु ते उत्तर शोधण्यासाठी आपला मन आहे ना हा पूर्णपणे गुंतलेला असतो. बरोबर की नाही? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे की नाही? असा कोणता प्रश्न आहे? कोणताही प्रश्न नाही आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे, परंतु जर आपल्यामध्ये संयम नसेल, आपला देह शांत नसेल, सोपं वाटणारं सुद्धा कठीण होऊन जाईल प्रश्न. विचार करा, मग माणसाचा खरा मोठेपणा कशामध्ये आहे? तर संकटाचा सामना करणं. आपल्यावरती जर संकट आलं ना, आपण प्रत्यक्षात आत्मविश्वास गमावून आपण लपून बसणारे आहोत. बरोबर की नाही? प्रत्यक्षात आपल्याला सुद्धा सामना करायचा आहे. ज्याप्रमाणे आपल्याला बघा, एखादी व्यक्ती जेव्हा प्रत्यक्षात आपल्याला बोलते की एखादी आपण बघा मॅच खेळत असतो एक, तेव्हा समोरची व्यक्ती बोलते माझ्यासोबत खेळ. मग आपण काय विचार करणार? अरे, हे तर खूप सराव करणारी व्यक्ती आहे. या व्यक्तीसोबत जर आपण खेळलो तर आपण हारू. बघा, पहिलाच का आणलं? तर निगेटिव्हपणा. तर तिथे गेल्यावर आपल्याला खेळता येईल का? नाही आहे. तिथे शांत राहणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? कशा प्रकारे बॉलिंग करायची आहे, कशा प्रकारे फिल्डिंग करायची, कशा प्रकारे बघा बॅटिंग करायची, त्यासाठी संयम असणं गरजेचं आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर बघा आपल्याला कार्याने द्यायचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, सोन्या नाण्यांपेक्षा धैर्य ही सर्वात मोठी शक्ती आहे. आता सोन्याची किंमत वाढलेली, बरोबर की नाही? पैसा असेल तर मनुष्य देहाला किंमत, परंतु जर धैर्य नसेल, संयम नसेल, तर उपयोग काय? ज्यामुळे अशक्य गोष्टीही बघा शक्य होतील, साध्य होतील. जर तुमच्याकडे धैर्यपणा असेल, संयमपणा असेल, तर बघा अशक्य गोष्टी ते शक्य नक्कीच होणार. समर्थ म्हणाले, जो संकटामध्ये संयम राखतो ना आणि धैर्याने वाट पाहतो, त्यालाच यश प्राप्त होते. म्हणून समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. एक राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये एक राजा होता. ऐका, खूप उत्तमाची बघा शिकवण सुद्धा आहे आणि उत्तमाचा बोध सुद्धा आहे. जो खूप दानशूर पण थोडा घाई गडबडीचा होता. जी व्यक्ती त्या राजाजवळ जायची, ती व्यक्ती कधीही रिकाम्या हाताने येत नव्हती. कारण दानशूर होता. जे तुम्ही मागाल ते नक्कीच द्यायचा, परंतु त्याची एक सवय होती, ती म्हणजे घाई गडबड. कुठलाही निर्णय घेत असताना घाई गडबड करायचा. परंतु एके दिवशी एका व्यक्तीने राजाला एक सोन्याची मूर्ती भेट दिली. त्या गावातील एक प्रमुख व्यक्ती असते, त्या व्यक्तीने राजाला सोन्याची मूर्ती भेट दिली आणि सांगितलं, ही मूर्ती मौल्यवान आहे, खूप किमतीची आहे, पण जर तुम्ही धैर्याचा दागिना गमावला तर ही मूर्ती मातीची होईल. विचार करा. काही दिवसांनी त्याच राज्यावर बघा शत्रूंनी हल्ला केला
राज्यामध्ये संपूर्ण भीतीचं वातावरण पसरलं. राजासुद्धा घाबरला आणि तिथून पळून जाण्याचा विचार करू लागला. तेव्हा राजाला त्या व्यक्तीचे शब्द आठवले. धैर्य हेच देवतांचे दागिने आहेत. राजा तिथल्या तिथं थांबला. त्याने घाबरण्याऐवजी शांत डोक्याने विचार केला. स्वतःच्या सैन्याला धीर दिला आणि धैर्याने शत्रूचा सामना केला. या शांत व धैर्यपूर्ण धोरणामुळे राजाने शत्रूचा सुद्धा पराभव केला. राजाने त्या व्यक्तीकडे जाऊन विचारलं. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी त्या व्यक्तीला जाऊन घरी पुन्हा भेटण्यासाठी राजा निघाला. राजाने सर्व हकीकत त्या प्रमुख व्यक्तीला सांगितली आणि म्हणाला, तेव्हा मी घाबरलो, पण आता माझ्यात धैर्य आहे. आता ही मूर्ती सोन्याचीच आहे ना? ती व्यक्ती हसून म्हणाली, राजा, खरी सोन्याची मूर्ती तुझ्याजवळच आहे. कठीण प्रसंगात तू जे धैर्य दाखवलंस ना, तेच खऱ्या देवांचे दागिने आहेत, जे तुझ्या अंतरी विराजमान आहेत. म्हणून समर्थ म्हणाले, परिस्थिती कितीही बिकट जरी असली ना, तरीही धीर न सोडता धैर्य न सोडता संकटाचा सामना करणं हाच मनुष्य देहाचा सर्वात मौल्यवान दागिना आहे. ज्याच्याकडे धैर्य आहे ना, तोच खऱ्या अर्थाने देवतुल्य व यशस्वी होत असतो. म्हणून संतांची शिकवण आपल्या या आयुष्यात असणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता, असे संत तुकोबाराय आपल्याला सांगत असतात. आम्हीही विनम्र व्हावं आणि त्या पद्धतीने आमचं जगणं खूप सुंदर व्हावं. जे आमचं जगणं प्रतिबिंबित करेल, ज्याप्रमाणे आपल्यावरती येणारं संकट असो किंवा कुठलाही वाईट प्रसंग असो, तिथे सुद्धा आपल्याला सहनशीलता असणं खूप गरजेचं आहे. आपल्यामध्ये नम्रता असणं खूप गरजेचं आहे. आपल्यामध्ये धीर असणं का? कारण प्रत्यक्षात कसाही प्रसंग केव्हा येईल आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून मानवाचा सर्वश्रेष्ठ गुण म्हणजे कृतज्ञता. कुठल्याही गोष्टीसाठी आपण घाबरून न जाता जे आहे तिथे आपण प्रत्यक्षपणे उभं राहिलो पाहिजे. कार्यामध्ये दक्षता असणं गरजेचं आहे. वृत्तीत आत्मीयता आणि स्वभावात नम्रता असणं खूप गरजेचं आहे. कारण लीनता आणि विनयशीलता या धार्मिकतेच्या 2 शाखा आहेत. म्हणून समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे प्रत्यक्षात राजाने धाडस केलं, त्या प्रमुख व्यक्तीचे शब्द आठवले आणि तिथल्या तिथं तो थांबला. कारण का? संयम. जर तिथून तो राजा पळून गेला असता तर आत्मविश्वास गमावून जे धाडस करायचं होतं ते सुद्धा धाडस केलं नसतं. म्हणून प्रत्येकाची बोल, समोरची व्यक्ती काय बोलत असते त्या व्यक्तीचे बोल आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण काय करत असतो, समोरची व्यक्ती काय म्हणते ना ते आपण ऐकत नाही. आणि जरी आपण ऐकत असलो तरी 1-2 असे शब्द असे ऐकतो, या कानाने ऐकतो, या कानाने सोडून देतो. असं होता कामा नये. प्रत्येक व्यक्तीला आपल्याला उत्तर द्यायचं आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर साहजिकच देता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, धैर्य आणि विनय हेच देवतांचे दागिने आहेत. आणि तेच दागिने प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे
आज समर्थांनी उत्तमाचा आपल्याला बोध प्राप्त करून दिलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.